हा म्हणजे दीदी ये रे सुभाष, मला वाटलं तुला काही गमत नाही तर ते माणसं ये मी ताटच पडून राहील ती. आईनं काय दिलं रे? आई ना लाडू केलते बा राती. लाडू दिले असतील मग. आणि लागे वड्याही केल्या खोबऱ्याच्या. त्या बी दिल्या असतील मग तुले. आम्ही रात्रीच खाल्ले ना. तुला घरच्यासाठीच केलता आई न. खोबऱ्याच्या वड्या केल्या मॅच दिल्या आईले. दुकानातून आणून सुरेश काकाच्या दुकानातून नारळ आणले. मी 5-6 नारळ आणले. आणि 6 नारळाच्या आई न वड्या केल्या. तुला दिल्या काही काही घरी ठेवल्या. आता आम्ही आत्याच्या घरी चाललो ना. तर मग आत्याच्या घरच्यासाठी बी एक डबा आहे. तो 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 दुसरा आहे. तो म्हणजे दुसऱ्या थैलीत आहे. काका जो थैली आहे ना त्या थैलीत आहे. असं का? आत्याच्या घरी चालले का? हो. आता चोलाकडचं रक्षाबंधन झालं की मग आम्ही संध्याकाळी आत्याच्या घरी जातो. मग संध्याकाळी आम्ही आत्याच्या घरी राहू आणि मग उद्या घरी जाऊ. हो का रे? सगळं ठरून आले नाही का रे? माया काय म्हणते? प्रणव, काकू, आजी, आई, बाबा सगळे मजेत हा? हाव ताई सगळे मजेत हाव आम्ही. प्रणव तुला माग लागला होता. तुला सांगितलं ना लढत जात जाय तो घरी येतो म्हणे. हो ना रे. पाय रे आणायला लागत होतं रे. काय राहत होता दिवसभर का तू? काय येतो रे? राहत होता काय? लढत नव्हता तू इकडे आल्यावर? काका नाही म्हणत. काका म्हणत त्याला समजत नाही. तो लहान आहे. आपण पहिल्यांदा चाललो बाईच्या घरी तर चांगलं नाही वाटत म्हणत. काय वा काय रे? मग लहानच आहे तो. काय करत होता? हिंडत होता इकडे तिकडे. त्याला काय समजते लहान लेकराचं? जाय बस मग तिचा. मी टाटा आणतो ना. मी नेतो ना. दे मी वाढतो. हो माय बाई पाहुणे बा तुम्हाला तर जेवा लागते तर मी वाढता का? हो बाबू सुभाष तू बस ना जेवायले. हो. पाय त्याला बसायचं नसेल तिकडे इकडे बसलाय ते चालते. तू कोणता नवाळा आहे का पाहुणा आहे का? मोठा माणूस आहे. बहीण संग जेवता का? बहीण संग जेव. पण मग माणसाचे जेवण होऊ द्या लागतील. चालते बाई. मी मग तुला संगत जेवतो ना. मी वाढतो मग आपण जेवू. बरं चालते. तुला भूक लागली असेल ना? अहो मग त्याला कुरवडी दे, पापड दे, भजी दे ना. त्याला देऊन नाही का तसं? बस रे भाऊ पहिले खायन मग वाढ. माय टाटाही केलं का तुया? हो ही नांदा लावून राहिले. उशीर झाला कर लवकर मग मी टाटाच करून राहील ती. पण मग थैलीत पाहिला आईन काय दिला? आईनं बेसनाचे लाडून खोबऱ्याच्या वड्या दिल्या. पाय माय आय तो आईले वाटलं शिन काय तरी कामा हातान जाऊ द्या म्हणून दिले असेल करून. सांगू माय बाई वाढलं मग ती वाढ माणसं इले. सांग ना तो आईनं पाठवले म्हणून आणि वाढ. हो मला ठेवतो माय बाई. इन बाईने एवढ्यानं पाठवलं. मी बी खाऊन पाहिन. आता राहू दे जेवणात घेऊ मग आपण. हा आई वाढ मग राखे की बांधणं हे ते. मग लयच दुपारून बांधणं साजरी नाही लागत. तरी आता काय माहित जेवण झाल्यावर तो उशीरच होते. मग जाऊ दे मग दयपारची काही नाही होत. चालते दिवसभरी चालते राखी बांधायला. तसं काही घर नाही. का हो पिंकी का भाऊ येत नाही का? माझ्या दोन्ही वाजून गेले. मी म्हणली येईन सकाळून येईन संध्याकाळी येईन. काय काही येते माय बाई राखी बांधायला. आता त्याच्या घरी पहिली रक्षाबंधन. त्याचा साया आला असेल ना. मग त्याचा साया येऊ शकते तो येऊ शकत नाही का बहीणच्या घरी? मग आता त्याच्या घरी पाहुणे आले. तो काय आता येईन उद्या परवा येईन. आता मला का काल लग्न झालं. त्याच्या बायकोची पहिली रक्षाबंधन. तिचा काका आले म्हणते. तिचा भाऊ आला. तर मग ते थांबणार नाही का जवळ माणूस? पहिल्यांदा आले ते पाहुणे घरी. तो काही येईन इकडे नाही द्यायला होता. रक्षाबंधन काय लय पोळ्या लोक चालते. येईन उद्या परवा येईन तेरवा येईन कधी येईन. तसे मी बोलावूनच राहील त्या दोघाईले. काय बांधता येते राखी? सांग भाई बाई. 15 दिवस नाही झाले लग्नाले आणि झाली बाई माया पतळ. काय माय बाई नाही तो भाऊ तर रक्षाबंधनच्या दिवशी आणदिल्ल्या दिवशीच. रक्षाबंधनच्या दिवशी नाही आणदिल्ल्या संध्याकाळीच 1000 असे 5 नाही वाजले तो 1000 बाई कुमार. आणि सांग माय बाई आज राखीचा दिवस दोन्ही वाजून गेले तर पत्ता नाही. फोनही नाही आला वाटते त्याचा. तो माय ये रेस म्हणतात व लग्न झाल्या बायको आल्या भावाची माया पत्तळ होती. माय बाई अजून तर दिल्लीचं करलंय तू राहिलं. काही नका सांगत जाऊ आई. त्याच्यात कायची माया पातळ नेते. आलता म्हटलं कुमारचा फोन येऊन गेला. मला आईचा फोन आलता. मी केलता फोन. पाहुणे आले तर मला माहितीच होतं पाहुणे येतात म्हणून. आईचे फोन चालूच असतात मला. तिचे काका आले. तिचा भाऊ लहान आहे तर त्याला घेऊन मग कुमार का इकडे येईन का चांगलं वाटते का म्हणून थांबला तो. आणि त्यात कायची माया पातळ काच काय काही लावत राहता तुम्ही तर. काय मग आता पाहा मग आता त्याच्या घरी पाहता तर लग्न झालं जवळ झाला तो. आता कोण त्याच्या घरी सासरवाडीचे लोक आले तर थांबणार नाही का? काही निरा येईन उद्या परवा येईन तेरवा येईन. लय पोळ्या लोक चालते रक्षाबंधन.
अशीच असते व बाई, म्हणाले समजूत. माय मलाही भाऊ असा जीवाला जीव लावे, पण पाय सारायची गती सारखीच असते शेवटी. आता तुझ्या मायच्या ध्यानात येईन. नाही तर बाई मा भावानं बाई भाऊबीज नाही हुकवली ना रखी नाही हुकवली, पण माय बाई तुझ्या मायचं असंच अशी. आमका आला ढमका गेला, आम्हाला इकडे जावं लागते ना आम्हाला तिकडे जावं लागते. मा भावाला येऊ ना दे काम काढे, मग येऊ माय भाऊ कईचा कई. आता कईन त्याले की राखीच्या दिवशी भाऊनी आला की बहीण कशी भिरी भिरी वाट पाहते. आता तो मायली बी कईन. लयच आहे उपट बोलायची ना गं तोंडाची. सगळ्याला येत कसली काय माया पातळून यात कसलं काय. आता काम कोणाला नसतात निघत, काम निघाला. आता त्याच्या सासूरवाडीचे लोक आले तर तो त्याच्यासोबत जेवणार नाही, बसणार नाही, काही बोलणार नाही, निघण्याची. मग काय काल लग्न झालं का? असं थोडी आहे, येईन उद्या परवा. आणि कुमार काही तसा नाही बरं, माया पातळ गितळ नाही होत कुमारची. आणि मंजू काही तशी नाही, चांगली आहे माझी भावजे. ते काल मा भावाला मापासून दूर करणार आहे. मी मा सासूला काय ढंग आहे व, बडबड बडबड करत राहते. कुकडे बोलते निरा, अक्कल कवडीची नाही. मी आणले कायचे म्हणजे मा आईनं मा बाबाला येऊन देत जायत. कुकडे राहते निरा तर तिकडे. डोक्याचं कोणाचं शांत असलं ना भडकून देणं, नाही सासूलाच येते मिठात खळा टाकणं. काय माय या बाईच्या नांदी लागून मला म्हणही चुकते. अहो माय बाई दुधात मीठ टाकणं. जाऊ तिकडे कायच्या ती काय टो, मिठात दूध टाकू का दुधात मीठ टाकू. जाऊ दे चालले मी बसतो थोड्या वेळा फोन पाहतो. नाही तर जातो शेट्टीच्या घरी जाऊ का. जाऊ दे बाई सणाच्या दिवशी कोणाच्या घरी जाणे चांगलं नाही वाटत. जाऊ दे आपला फोन पाहतो नांग टाकून देतो. मग कुमारले फोन लवकर येतो व्हिडिओ कॉल लावतो. जाऊ दे बाई त्याच्या घरी पाहुणे असते ना, आता जेवण खावणं चालू असते तर चांगलं नाही वाटत फोन लावणं. निधी कुठे गेली काय माहीत, नाही तेव्हा भल्ली मागं मागं फिरते, आता कुठे जाऊन बसली काय माहीत. काय हो खरंच कुमार हजरच असे पाय आता पाय हो. आता तो नात नवे नवे नाते आले बाई बाई. आता तिकडे जवळ बुवा झाला आता फोन लावला की चांगली त्याची उडवतो. म्हणजे माय बाई जवळ झालाय का रे, आला नाही असं म्हणतोच त्याले. आता मामाला जीव देते का नाही राजू. हा बाय तू शिटू त्याला न्यारा दे ना, त्या राजूच्या ताटात तू सगळं हे करीन त्याला जीव नाही देईन. त्याच्या हातात एक कुल्डे देऊन दे राजू, एक कुल्डे दे त्याच्या हातात. ते तो सगळं बाबू हे करून टाकेन, तुला जीव नाही देणार. जेवते ना तो. हा जेव जेव बा जेव. जेवतो ना म्हणते मी. जेव रे बा जेव. जेवतो ना मी. ये आपल्या ताटात बस, मामाला जीव दे. ये बा ये मा संग जीव ये. हो आबाजी संग जीव तू, मामाला जीव दे. सारा बाबू तो हे पाय सारं एकात्र करते तो, काही खात नाही ना लोकांनी खाऊ देत नाही. शेट त्याला न्यारा द्या ना वा, त्याचं जेवण नाही होणार राजूचं. आई मी तर म्हटलं पण हा राजूच म्हणते राहू दे जीव दे. बरं त्याला सवय होते, आता काय 2-4 महिन्याने सवय होत द्या लागते. मग आपोआप सवय होते. हो मग कायची, मग काय सवय करायला लागते माय, मग सारी सवय होते. अरे बा जेव जेव. गमती की नाही राजू, ह्या बाया जायला बसलं की बाबूला निजून ठेवता, तू जीव देत नाही. अरे काय 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 जेव बा जेव. पायपूर कसं चुटू चुटू बोल दिले करू 2 घास खाते आपल्या संग, 4 घास दगतात मला. तो माना तू दिसला की मी 4 पोहे शिल्लक जेवतो. श्यामा चालतं गड्या आपल्या घरी, चालतं का? हो जेवतो खरी पण चालतं का माघारी भूर, चालतं का? अरे जातं का मामाच्या घरी? तोच म्हणते मन मन मामा. मामा म्हणा लागते का तू? मन मामा, तुला मामा आहे तो, म्हण तू. अरे बापा रे मामा येते का? मस्त काय बोलते का भाई आता? अरे बापा बस त्याचंच बोलणं आहे का लागते आम्हाला. घरात कोणाला बोलू देत नाही तो. अबे कोणी कोणा संग बोलत असो तो स्वतःच लावते. त्याला सारी जनता मस्त संग बोलते काय म्हणतातच बडबड करते त्याची. कोणत्या संग बोलो ना बोलो तरी बी त्याची बडबड सुरूच असते. फोनवर तर सुचू देत नाही. आपण फोनवर बोलतो त्याला काय वाटते त्याच्या संग बोलून राहिलो का, इकडे तोही बोलते. टोपी रे टोपी. पाहुणे बुवा सुनबाई टोपी दे ना पाहुणे बुवाले. हात ठेवते तो. काय मा टोपी कुठे ठेवली दिसूनच नाही राहिले बाई.
काय व मंजू तुला म्हणलं ना काल पाहून ठेव सांग मला याद नाही बाई. ओ माय होती सोचिना अलमारीत कपडे शोधून राहिले पण काही दिसून नाही राहिले बाई. पाहुणे बा डोक्यावर हात ठेवा आता. दस्ती गिस्ती आहे का खिशात? दस्ती ठेवा नाही तर मग बाबू सुभाष हात ठेव डोक्यावर. हा जमलं हुशार आहे पाहुणे बा. आता 7वीत गेला नाही ते? नाही 8वीत गेला ना आता. 8वीत आणतो. हो 8वीत हो. सुभाष बाईला दे. अरे डब्यात झाकण वगैरे लावलं ते. बाईच्या हातात देतो साडी. माहित आहे का मंजू ताई, माया काय म्हणे, माया म्हणे दीदीले साडी घेतली मला ड्रेस घ्या म्हणे. मग बाबा काय म्हणत तिले, तो लग्न झालं की घेत तुले साडी असं म्हणत. अरे कुमार नाही का ते? कुमार कुठे गेला? पिंकीचा फोन आलता हो. ना म्हटलं दिले त्याला सांगू तू बोलायला लाव म्हणतो. तिला व्हिडिओ कॉल केलता त्याच्या संग बोलायला. कुठे गेला काय सांगा. आई तिकडे आहेत वाटते ते. बरं तू बांध राखी. सांग बाई काय म्हणतीन तो काका. चल बाई जातो नंतर साजरे वाटत नाही बाई वयाच्या पुढे. आवडली राखी? बसताय आता साडी दे बाईले आणि मग बाईच्या पायाला. हो हे घे मंजू दीदी. कोणाच्या पसंतीचे? तुला का काकाच्या? काकाच्या. येत आहे आणली बाई आम्ही. ते तू काकून ते चालले होते पण ते काही मिळ नाही आला द्यायचा. तर मग आम्ही येता घेतली बा. आता पाय आता तुला आवडते का? तो नाही काका मस्तच आहे. आता निघतो म्हटलं आम्ही. अरे का ना काय एवढी काय घाई? हा मग आराम करा. मग जा काय पाय बाई सुन बाई पाय. थांबा ना काका थोड्या वेळ एवढे कोण घाई? अरे बाई मंजू आता जाता आत्याच्या घरून जातो ना. आत्याचं रक्षाबंधन होते. झालं बा आता घरी जेवण केलं हे झालं. अरे मग काय झालं थांबा. पुरीच्या घरी आले ना. पुरीचा वावर घेऊन पाहत ना का. चला वावरात जाऊ. अरे बाई बा येतो ना मग अजून. मग शांत होते ना येऊ. आज जरा घाईवर पडाय. हे घे मंजू दीदी साडी. कशी वाटली तुला? आईली फोनवर सांगतो. आई म्हणे फोन करजो म्हणे. हरे बाबू करी ना फोन.